हे गव्हर्नमेंट कितें इलिगल करता तेचेर बारीक नदर मारता आणि रोखडोच ताचेर बॉडी मारता आणि ताका विसल ब्लोअर म्हण नाव दिला आणि तो जावन आसा स्वप्नेश शेर्लेकर. नमस्कार इश्टानो. आम्ही कितलीशीच वर्सां वाट पयली केन्ना आमचे साकवाळकार भायर सरतले म्हणून. हांसपा सारखें कांय ना, कित्याक तर हांव वास्को शिकला आनी स्कुलान आसतना मॅटास्ट्रिप्सा टायमार कशें वास्को आनी गोंय बंद जाल्लेले ते आमी पळयल्ले. तेच्या उपरांत मर्मुगांव तालुकाच्यान केन्नाच प्रोटेस्ट असो पळोवंक ना. बारीक सारीक मुवमेंट्स जाताले पूण प्रोटेस्ट असो हांव स्कुलाक आसतना ते आतां पर्यंत पळोवंक नासलेले. ते आयज मातसो खंय तरी स्पार्क दिसपाक लागलो. साकवाळकार भायर सरले ते सायडींतल्यान आमचे नॉर्थ गोवाच्यान लोक साऊथ गोवान पावले. इतले वर्सां वारे ते सायडीन व्हांवताले, सावथाच्या नॉर्थान वयताले प्रोटेस्ट बिटेस्ट करपाक. ह्या फावटी नॉर्थाच्यान सावथाक पावले लोक पळोवन बरें दिसले. आमच्या पॉलिटिशियनांकूच नॉर्थ साऊथ करपाक जायना. आमी कंटिन्यू करया हो खेळ. आता सावथाक गरज पडली नॉर्थाच्यान लोक येयले, नॉर्थाक गरज पडटली सावथाच्यान लोक वयतले. आमी खेळया हो खेळ तेंचो, पळोवया कोण जिखता ते. आता साकवाळ 1 वीक लागलो, 1 वीक. फाटल्या आयतारा कुजिरा जे घडले सगळे गोंयकारांनी पळयले. कितलो टायम लागलो. दनपारां कितें कॉल दिल्लेले, 4 वरांन थंयसर गर्दी जमली. सीएमांक वॉर्न केल्लो येवं नाका म्हणून. त्या फंक्शनाक भुटानीच्या येयलो, गाळयो खान गेलो आणि आयज सांगता आपले नाव घाण करता म्हणून. तर भुटानीचे लाडू खावंक गेल्लो. सो भुटानीचो एक विशय जालो. तसोच आमी बाकीचे जे प्रेसिंग इश्यूज आसा, आता भुटानीचो टेक्निकली आणि सध्याची परिस्थिती समजून घेऊया. शुक्रारा शोकॉस नोटीस इश्यू केला, 7 दिसांचो टाइम दिला. त्याच्या उपरांत भुटानी आपलो रिप्लाय दितलो एमपीडीए. एमपीडीए आपलो रिपोर्ट काडटले, टीसीपीक दितले आणि टीसीपी बोर्डान डिसिजन जातले कितें करपाचें ते. तोपर्यंत आमी मातशें पाशियास काडया. बाब प्रेमानंद नायकाकूय सांगता मातसो पाशियास काड. प्रोटेस्टाक संद्यो खूब मेळटल्यो. गोंयान सद्याक असो दोळे धापून गुणो सुद्धा मारलो जाल्यार करप्शन आणि स्कॅमाचेरूच पडटलो. इतले चल्ला. सो घाई करया नाका, मातशें पाशियास काडया. पूण एक गोष्ट सांगपाक सोदता. कोणी तरी 17/2/39 उल्लेख केलो, तेजोय स्टेटस दिता. 17/2 मॅटर कोर्टान आर्ग्युमेंटाक चालू जाल्लो आहा. ॲडव्होकेट नॉर्मा आल्वारिसाचे आर्ग्युमेंट चालू आसा. 39A 2 पार्ट्यांनी कोर्टान चॅलेंज केल्लेले आसा. आता गोवा फाउंडेशन आणि पिलंड सिटीजन फोरम. आता सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन जाय न्हू. ते कोर्टान गेले, आमी कितें करया, आमी कोर्टाच्या भायर आमचें काम करया न्हू. करया काय नाका? हा, थंड बसप ना. हांकां थंड बसले काय माथ्यार बसता. आता बोर्डाचो विशय तुम्ही जर बारीक नोट करशात, गोंयान हे परत डेव्हलपमेंटाचे भूत जे चालू जाला ते बारीक पळोवपाक वचत जाल्यार 2017च्यान चालू जाला. आमी पॉलिटिशियनांक हेंका तेंका सगळ्यांक गाळयो घालता. पण एक ब्युरोक्रेट असो आसा जो सारको न्हू चादरी पोवना म्हटल्यार बिलो द रडार रावन सगळे हे धंदे चलयता. आणि तेका एक्सटेन्शन दिल्लो आहा इलेक्शना पयलीं, राजेश नायक. तेका परत नेक्स्ट एक्सटेन्शन येवच्या पयलीं आमकां पणजे आंदोलन करचें पडटलें. कमलादिनी गव्हर्नमेंट सर्वंट न्हू. हे बोर्डवाले तांकां एंटरटेन करता म्हणून तो आपलो रिपोर्ट दिता. हे बोर्डवाल्यांक पयलीं चाबूक मारून लायनीर हाडूंक जाय. आणि त्यांचो जो सरचिटणीस आहा, चेअरमॅन आहा, मेंबर सेक्रेटरी आहा तो म्हटल्यार राजेश नायक. राजेश नायकाक घरात हाडपाची सारखी अर्जंट गरज येयल्ली आहा. कित्याक तो 2017च्यान 2024 पर्यंत जितलेय डिसिजन जाला गोंयान
जे TCPतल्यान येयला तेजो कारणीभूत तो आसा. राजेश नाईक कित्याक खुर्चेरूच मरतलो म्हणून रावलो काय कितें? एक्सटेन्शनाचेर एक्सटेन्शन घेत आहा तो. तेका घरा धाडपाची गरज आसा. आमी डेट आनी टायम डिसायड करया, पणजे या आनी तेका रिप्रेझेंटेशन दिवया, तेकाच दिवया बाबा तूं रिटायरमेंट घे म्हणून. आमी तुजें बरें चिंतता, नाल्यार हे तुका पॉलिटिशियन खुर्चेरूच मारून उडोवंक आहा इतलें एक्सटेन्शन दिवन. आमी तेजें बरेंच चिंतया. आमचें वायट केलां आसत तेणी, पूण आमी तेजें बरें चिंतया. सो लेट्स बी प्रिपेर्ड. पणजे डेट टायम ठरोवया, आमी बेगिनाच करया, चड टायम वेस्ट करया नाका. सगळ्यान पयलीं जशी गाडी चलता, आतां इतले दीस गोंयान सगळे जे चल्ला पळय डिस्ट्रक्शनूच चल्लले. भुटानी, DLF हे सायडींतल्यान 17 to 39A सगळे हे प्रकल्पाचे एजिटेशन जावन ते सायडीन बोमा, पोंबुर्फा, इकोशी हे एजिटेशन जावन सद्याक मातसो ब्रेक लागपाक चालू जाला. जसो स्लो डावन जातले ओल्ड गोवाक, जसे स्लो डावन जातले मागीर रिवर्स घालया, सगळे रिक्लेम करया. हे जे गोंय हेंच्यांनी विकला पळय परत घेवया आमी. तोपर्यंत कशेच शांत बसपाचे ना. विचार करा. देव बरें करूं.